नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत आहे। जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2026 करता तयारी करतात आहे आणि त्यांचा पेपर 2 कॉमर्स आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर 2 चा अभ्यासक्रम कव्हर करताना जो अभ्यास करतो त्याच्यात कोणत्या अशा संकल्पना आहे ज्याला जास्ती प्रायोरिटी आपण दिली पाहिजे आणि कोणत्या संकल्पना परीक्षेत वारंवार विचारल्या जातात, या सर्व गोष्टींवर आजचा हा व्हिडिओ राहणार आहे। तर स्किप न करता या व्हिडिओला पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ आपल्या प्रिपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे। सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2026 साठी प्रिपरेशन करतात आहे त्यांच्याकरता आपण घेऊन आलेलो आहे कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स। तर याच्यात आपली जी नवीन बॅच आहे या कोर्सची ती 1 ऑक्टोबर पासून सुरू होते आहे, तर आपण या बॅचला जॉईन करू शकता। या कोर्समध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये दिल्या जातील। या व्यतिरिक्त साप्ताहिक चाचण्या आपल्या रिव्हिजनसाठी उपलब्ध करून देण्यात येतील। नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर 30 पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील। मागील वर्षांचे प्रश्न 2018 ते 25 पर्यंत आपले सर्व पेपर्स आपल्याला दिले जातील। 4000 प्लस MCQ आपल्याला दिले जातील आणि सर्वात मोठी विशेषता या कोर्सची ही आहे की पेपर 2 ला जर आपण घेतला तर तुम्हाला पेपर 1 सेम फॅसिलिटीज बरोबर फ्री दिल्या जाणार आहे पूर्णपणे। या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्ष आहे। हा कोर्स आपल्याला नेट आणि सेट दोन्ही परीक्षांमध्ये लाभदायक ठरणार आहे। फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच तुम्हाला हा कोर्स जो आहे तो उपलब्ध होऊन जाईल। तर जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपनी संपर्क करू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केला, डाउनलोड करून घ्या। स्टोअरमध्ये जा, इथे MS सेट कॉमर्स लिहा, नंतर क्लिक करा आणि याच्यानंतर आपल्याला पूर्ण कंटेंट जे आहे कोर्सचं ते अवेलेबल होऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला युनिट आपला येतो बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस। ठीक आहे, व्यवसाय वातावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय। तर इथे आपल्याला पहिला भर कुठे दिला पाहिजे? एलिमेंट्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट। ठीक आहे, हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, सूक्ष्म आणि स्थूल वातावरण जे आहे त्याच्या संदर्भात। ठीक आहे, या व्यतिरिक्त इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये जे आपल्या मॉनिटरी पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट्स आहे, फिस्कल पॉलिसीज आहे, हे याच्याकडे आपल्याला खास भर द्यायचा आहे। या व्यतिरिक्त जे आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे। फेमावरती आपण फोकस करायचा आहे आणि सामाजिक जबाबदारी म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR याच्यावर आपल्याला लक्ष दे। एवढं पोर्शन जो आहे तो युनिट 1चा बिझनेस एन्व्हायरमेंटचा मुळीच स्किप नाही करायचा। दुसरा भाग हा युनिटचा येतो आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा। आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये तुम्हाला जे मोड्स ऑफ एंट्री आहे, ठीक आहे, लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, स्ट्रॅटेजिक अलायन्स, जॉईंट व्हेंचर वगैरे याच्यावर भर द्यायचा आहे। त्याच्यानंतर स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन आहे, ते मल्टीनॅशनल कंपनी, ट्रान्सलेशनल कंपनी, ग्लोबल कंपनी। या व्यतिरिक्त जेवढे पण पारंपरिक आणि आधुनिक सिद्धांत आहे ज्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाशी संबंधित आहे, या सर्व टोटल 11 ते 12 सिद्धांतांचा अनुभव जे आपल्याला अभ्यास करणे अत्यंत अनिवार्य आहे। सर्वकांचे लेखक, यांचे पुस्तकं, यांचे वर्ष आणि यांचे दिलेले ग्रहतके, हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे अत्यंत अनिवार्य आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पॉलिसी इन्व्हेस्टमेंट आणि FDIचे प्रकार, FDIचे फायदे आणि तोटे, या व्यतिरिक्त FDI जे आहे ते कशा पद्धतीने करावे, काय त्याचं भारताचं धोरण त्याच्या संदर्भात काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। नंतर आपल्याला येतो बॅलन्स ऑफ पेमेंट, ज्याला आपण म्हणतो देयक शिल्लक। तर त्याच्यात देयक शिल्लकमध्ये कोणते त्याचे घटक महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग येतं रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन। त्याच्यानंतर त्याच्यात इंटिग्रेशनचे जे स्टेजेस आहे, जसं कस्टम युनियन आहे, कॉमन मार्केट आहे, इकॉनॉमिक युनियन आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। या व्यतिरिक्त नाफ्टा, साफ्टा, युरोपियन युनियन, ASEAN आणि इतर ब्रिक्स वगैरे अशा जे फॉरेन ट्रेड ब्लॉक्स आहे यांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। नंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक जे संस्था आहे त्याच्यात IMF, वर्ल्ड बँक, UNCTAD याचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण इथून आपल्याला या पूर्ण 4 लाईन्समधनं 9, 10, 11, 12 मधून आपल्याला प्रश्न निश्चितपणे पाहायला मिळतील। नंतर WTO जे आहे, WTOचे कार्य, उद्दिष्ट, यांचे जे आपसी करार आहे, ॲग्रीमेंट्स आहे, ट्रिप्स, स्ट्रीम्स, नंतर ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर, ज्याच्यावरून एकदा ब्लू बॉक्स, शंभर बॉक्स वाला प्रश्न विचारण्यात आला होता ते। त्याच्यानंतर दुसरा युनिट येतो लेखांकन आणि अंकेक्षण, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग। तर इथे आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आणि अकाउंटिंग कन्सेप्ट्स आणि कन्व्हेन्शनवर खास भर द्यायचा आहे। पार्टनरशिपमधून तुम्हाला बेसिक थ्योरी नॉलेज असून नाही चालणार, पार्टनरशिपमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जातात, तर हे प्रॅक्टिकल येणे आपल्याला अत्यंत अनिवार्य आहे। या व्यतिरिक्त कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये आपल्याला मर्जर, अमलगमेशन, कशा प्रकारे कंपनी शेअर इश्यू करते, लिक्विडेशन कशा पद्धतीने कंपनीचं केलं जातं, हे आपल्याला माहीत असणे अनिवार्य आहे। परिव्यय आणि प्रबंधन
लेखांकन, ठीक आहे, म्हणजे कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग, ब्रेक इव्हन अनालिसिस, CVP अनालिसिस याची जाणीव असणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त स्टँडर्ड कॉस्टिंग जे आहे, बजेटरी कंट्रोल याची जाणीव असणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसमध्ये रेशिओ अनालिसिस, गुणोत्तर विश्लेषण, फंड फ्लो, निधी प्रवाह स्टेटमेंट आणि रोख प्रवाह विश्लेषण याच्यावरती आपल्याला अभ्यास करणे याचं अनिवार्य आहे. ठीक आहे, इथून तुम्हाला प्रॅक्टिकल तर नाही येणार. प्रॅक्टिकल जो आहे तो तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंगमधनं विचारला जाऊ शकतो. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगमध्ये याचे जितके पण मॉडेल्स आहे आणि जितके पण मेथड्स आहे, आधुनिक आणि पारंपरिक मेथड, आणि या व्यतिरिक्त इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये जे प्रमुख स्टँडर्ड्स आहे, IFRS आहे, याला आपल्याला लक्षात ठेवणे अनिवार्य आहे. दुसऱ्या याच्यात येतो की इंडिपेंडेंट ऑडिटिंगचा जो पोर्शन आहे, ऑडिटिंगमध्ये तुम्ही याला एकच प्रश्न विचारले जातात. पहिला तर येतो की कोणकोणत्या प्रकारचे ऑडिट आहे, ट्रेंड्स काय आहे ऑडिटचे, आणि दुसरं आहे स्टँडर्ड ऑफ ऑडिट. हा टॉपिक तुमच्या याच्यात सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे, पण 3 वेळा आतापर्यंत मागील 3 वेळा इथून प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढे आपण चालूया विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय अर्थशास्त्र. अगदीच छोटासा आणि अतिशय स्कोरिंग युनिट आहे. जर आपण व्यवस्थित त्याचं अध्ययन केलं तर बिझनेस इकॉनॉमिक्सचा स्कोप, त्याच्यानंतर मागणी विश्लेषण, डिमांड अनालिसिसमध्ये पूर्ण लवचिकता, मागणीची लवचिकता, मागणीचा मोजमाप कशा पद्धतीने केला जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲव्हरेज रेव्हेन्यू, टोटल रेव्हेन्यूमध्ये काय संबंध आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर उपयुक्तता विश्लेषण आणि उदासीनता वक्र विश्लेषण याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. याचा अभ्यास प्रॉपरली करायचा. जितके पण प्रॉपर्टीज आहे, कोणत्या प्रकारच्या उपयोगिता असतात, या सर्व गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन आणि लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल याच्यावरती खास करून आपल्याला याचा अभ्यास डीपली करणे अनिवार्य आहे. आणि इकॉनॉमिक्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जितके पण जे पण लॉज आहे त्याच्यात जेवढ्या अजम्पशन्स आहे, जेवढे त्याचे फॉर्म्युले आहे, जे काही रिलेशनशिप्स आहे आपसात, हे आपल्याला लक्षात ठेवणे अनिवार्य आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या बाजारपेठ म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, परफेक्ट कॉम्पिटिशन, डिओपोली, ओलिगोपोली मध्ये कशा प्रकारे प्राइस सेटिंग केलं जातं, आणि मोनोपोलीमध्ये कशा प्रकारे प्राइस डिस्क्रिमिनेशन होतं, त्याचे काय डिग्रीज आहे हे लक्षात ठेवणे आपल्याला अनिवार्य आहे. प्राइसिंग स्ट्रॅटेजीज जे आहे हा अगदी छोट्या प्रमाणात इकॉनॉमिक्समध्ये जे आहे तुम्हाला दिलेलं आहे, तर प्राइस स्कीमिंग, पीक लोड प्राइसिंगची जाणीव आपल्याला असणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर चौथा युनिट येतो व्यवसाय वित्त अर्थात बिझनेस फायनान्स. तर बिझनेस फायनान्समध्ये पहिला जे आहे भाटेपट्टी म्हणजे लीज फायनान्सिंग जे आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर भांडवल खर्च, कॉस्ट ऑफ कॅपिटलमधून आपल्याला प्रॅक्टिकल क्वेश्चन आणि थ्योरी बेस्ड क्वेश्चन जाणीव पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर भांडवल संरचनाचे जितके पण सिद्धांत आहे, कॅपिटल स्ट्रक्चर थ्योरीज याची आपल्याला जाणीव असणे अनिवार्य आहे. भांडवली अंदाजपत्रक संबंधी निर्णय आणि पारंपरिक आणि आधुनिक तंत्र जे आहे कॅपिटल बजेटिंगचे, ते आपल्याला त्याची जाणीव असणे अनिवार्य आहे. कन्व्हेन्शनल आणि सायंटिफिक टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट. त्याच्यानंतर येतं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट नंतर लाभांशचे सिद्धांत, थ्योरी आणि पॉलिसीज याच्यावरती आपल्याला कार्य करायचं आहे. नंतर इंटरनॅशनली मॉनेटरी सिस्टम, फॉरेन एक्सचेंज मार्केट आणि एक्सचेंज रेट आणि हेजिंग टेक्निक्स याच्यावरती आपल्याला खास लक्ष द्यायचं आहे. आणि जितके पण प्रकारचे जोखीम आपल्याला या युनिटमध्ये पाहायला मिळतील, जितके पण रिस्क आहे त्याच्यावरती आपल्याला त्यांचा अभ्यास प्रॉपरली करायचा आहे. ते कन्सेप्ट आपले क्लिअर असले तर आपल्याला टाइप्स ऑफ रिस्कमधून जर प्रश्न आला आणि इंटरनॅशनल मॉनेटरी सिस्टममध्ये जर प्रश्न आला तर आपण इझिली सोडवू शकतो. या व्यतिरिक्त एक टॉपिक अजून आहे ज्याचे मेन्शन नाही आहे, तो आहे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन स्वॅप काय असतं हे आपल्याला डेरिव्हेटिव्हमधून विचारल्या जाऊ शकतं. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती याचा लाभ तर संशोधन पद्धतीचा तुमचा 80% पोर्शन तर पेपर 1 मध्येच कवर होऊन जातो. तर मेजर आहे स्टॅटिस्टिक्समध्ये तुमचा मीन मोड, मीडियन, सेंट्रल टेंडन्सीमध्ये मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, क्वार्टाईल डेव्हिएशन हे डिस्पर्सनमध्ये येऊन जाईल. स्क्यूनेस जे आहे पॉझिटिव्हली स्क्यूड, निगेटिव्हली स्क्यूड याची अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सहसंबंध आणि प्रतिगमन. ठीक आहे, कोरिलेशन, रिग्रेशन, व्हेरिएबल्स याचे फॉर्म्युले. याच्यानंतर स्टॅटिस्टिक्समध्ये कुठलाही फॉर्म्युला सोडायचा नाही. या कोरिलेशन, रिग्रेशन आणि प्रोबॅबिलिटीवरून आपल्याला प्रॅक्टिकल प्रश्न जे आहे ते याच्यात पाहायला मिळू शकतात.
याच्यानंतर सुरुवात होते आपल्या रिसर्चच्या भागची. तर रिसर्चमध्ये रिसर्चचे प्रकार आपल्याला माहीत असले पाहिजे. ठीक आहे, कशा सॅम्पलिंगच्या पद्धती आपल्याला माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे, नॉन प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये. या व्यतिरिक्त जे आहे ग्रहदकीय चाचणी हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये आपल्याला झेड टेस्ट, टी टेस्ट म्हणजे पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक जितके पण टेस्ट तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे, या व्यतिरिक्त इतर टेस्ट सर्व आपल्याला टेस्टचे ग्रहदकीय, त्यांचे फॉर्म्युले, त्यांच्या कशावर कोणत्या सॅम्पलिंगसाठी कोणती वापरले जाते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्टमध्ये रिपोर्ट रायटिंग संबंधी प्रक्रिया आणि या व्यतिरिक्त जे आहे छोटे छोटे संकल्पना आपल्याला लक्षात ठेवणे अनिवार्य आहे. नंतर येतो बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन. इथे जे व्यवस्थापनाची उत्क्रांती आहे, इव्हॉल्युशन ऑफ मॅनेजमेंटमध्ये संबंधित जितके पण सिद्धांत आहे ते त्यांना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. औपचारिक आणि अनौपचारिक संघटना याच्याबद्दल आपल्याला जाणीव असली पाहिजे. नियंत्रण कालावधी, स्पॅन ऑफ कंट्रोल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जे डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी आणि डिसेंट्रलायझेशन याच्यात आपल्याला बेसिक जाणीव असली तरी चालेल. पण नंतरचा जो पार्ट आहे बिझनेस इथिक्स वरून एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. प्रेरणा आणि जे नेतृत्व सिद्धांत आहे हे सगळे याच्यावरती जे आहे कमीत कमी 20 सिद्धांत आहे ते आपल्याला जे खास डीपली माहीत असणे अनिवार्य आहे. त्याच्यात जर तुम्ही मला विचाराल की सर प्राधान्य सिद्धांत कोणते आहे, तर मी तुम्हाला सांगेल की लिडरशिपमध्ये जेवढ्या पण आधुनिक सिद्धांत आहे, मॅनेजरियल ग्रीड आहे, रेन्सिस लिकर्टचा सिद्धांत आहे, या व्यतिरिक्त इथे मास्लो, हर्सबर्ग, रूम एक्सपेक्टन्सी थ्योरी, पोटर लॉरल मॉडेल, इतर सर्व सिद्धांत आपल्याला माहीत असले पाहिजे. मानव संसाधन व्यवस्थापनमध्ये अतिशय स्कोरिंग आणि सोपा पोर्शन येतो जिथून आपल्याला प्रश्न बनतात. तर हे आहे मानव संसाधन व्यवस्थापन, मानव संसाधन नियोजन, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आहे, रिक्रुटमेंट आहे, सिलेक्शन आहे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आहे. या व्यतिरिक्त कंपेन्सेशन मॅनेजमेंटचे प्लॅन्समधून आपल्याला वेज इन्सेंटिव्ह प्लॅन्समधून प्रश्न विचारण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जे आहे का आपला परफॉर्मन्स अप्रेझल 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझल. आता असा नाही आहे की कधीही याला सोडण्यात आलेला नाही आहे. एखाद्या परीक्षेला सोडलं तर ऑल्टरनेट बेसिसवर इथून प्रश्न तुम्हाला पाहायला निश्चितपणे मिळतात. त्याच्यानंतर कलेक्टिव्ह बार्गेनिंग आणि वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट हे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. पर्सनॅलिटी, परसेप्शन आणि या व्यतिरिक्त ही जी लास्ट लाईन आहे संघटनात्मक संस्कृती, संघटनात्मक विकास आणि संघटनात्मक बदल. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ऑर्गनायझेशन कल्चर डेव्हलपमेंट आणि ऑर्गनायझेशनल चेंज. तर एवढं जरी केलं तरी तुम्हाला या युनिटमधून चांगला स्कोर जो आहे तो करता येईल. नंतर येतो युनिट 7 बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला जेव्हा पण तुम्ही तयार कराल याला एकदा तयार नका करू. याला जे आहे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित करून या युनिटचं दररोज अभ्यास, म्हणजे जेव्हा सध्या आपण सोप्या युनिट्सला आधी केल्यानंतर याच्याकडे जा. ठीक आहे, नंतर टाइप्स ऑफ बँक्स आहे. त्याच्यानंतर याच्यातनं कमर्शियल रिजनल रूरल बँक्सचे काय फायदे आहे, फॉरेन बँक्स कोणत्या असतात, कोऑपरेटिव्ह बँक्सच्या विशेषता काय असतात, काय फीचर्स असतात हे आपल्याला माहिती आहे. नंतर इथून तर पूर्ण पाठ करण्याचा टॉपिक येतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याची कार्य काय, भूमिका काय आहे. ठीक आहे, मॉनेटरी पॉलिसीचं कसं व्यवस्थापन केलं जातं हे आपल्याला माहीत असणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टरचे रिफॉर्म्स काय, बेसल नॉर्म्स काय, रिस्क मॅनेजमेंट, NPA मॅनेजमेंट हे आपल्याला माहीत असणं पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे वित्तीय बाजारमध्ये नाणे बाजार, भांडवल बाजार आहे आणि जे सरकारी सिक्युरिटीज बाजार आहे याच्याबद्दल आपल्याला माहीत असणे अनिवार्य आहे. जितके पण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स येतात, नाबार्ड, सिडबी वगैरे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. NBFCची वैशिष्ट्य आपल्याला माहीत असली पाहिजे. सेबी, IRDA, PFRDA आणि RBI या संबंधी मूळ माहिती जी आहे ती आपल्याला माहिती असणे अनिवार्य आहे. यानंतर येतं डिजिटल बँकिंग जे आहे. डिजिटल बँकिंग कशा प्रकारे NEFT, RTGS, नंतर UPI बेस्ड सर्व्हिसेस आहेत ते. आणि लास्टमधून एक प्रश्न बनतो इन्शुरन्सचा तुम्हाला इन्शुरन्सचे प्रकार, इन्शुरन्समध्ये जे जोखीमचं वर्गीकरण केलं जातं ते विचारलं जाऊ शकतं. क्लासिफिकेशन ऑफ रिस्क किंवा IRDA आणि त्याची भूमिका जी आहे त्याच्या संबंधी प्रश्न विचारल्या जाऊ शकतं. नंतर अगदी हळूहळू या युनिटला प्रिपेअर करायचं आणि व्यवस्थित लक्ष देऊन, कारण याच्यात समजण्यासारखं 10% आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं 90% आहे. त्याच्यानंतर येतं बँकिंग आणि वित्तीय संस्था संबंधित आपण पूर्ण चर्चा केली आहे. आता येतं
व्यवस्थापन. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये जे आहे ते आपल्याला मार्केटिंगचे कन्सेप्ट काय, त्याचे अप्रोचेस काय हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर मार्केटिंग विपणन मिश्रणवरती आपल्याला भर द्यायचा आहे. मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंगवर आपल्याला भर द्यायचा आहे. नंतर उत्पादन संबंधी निर्णय जे आहे, प्रोडक्ट लाईफ सायकल आणि न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, टाईप्स ऑफ प्रोडक्ट याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आणि प्रोडक्ट मिक्स. ठीक आहे, तर प्रोडक्ट तर पूर्णपणे इम्पॉर्टंट होऊन जातो. प्राइसिंग डिसिजन्समध्ये टाईप्स ऑफ प्राइसिंग म्हणजे विविध प्राइसिंगचे जे रणनीती आहे, किंमत सेट पॉलिसी, किंमत धोरण आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. प्रमोशन डिसिजनमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन, डायरेक्ट मार्केटिंग आणि या व्यतिरिक्त पब्लिसिटी, पर्सनल सेलिंग हे सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आणि ॲडव्हर्टायझिंगचे मॉडेल वगैरे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, वितरण चॅनलमध्ये, वितरण संबंधित निर्णयामध्ये वितरण चॅनल आणि वितरण चॅनलचं व्यवस्थापन कसं केलं जातं हे आवश्यक आहे लक्षात ठेवणे. त्याच्यानंतर कन्झ्युमर बिहेवियर आणि कन्झ्युमर बाईंग प्रोसेस. ठीक आहे, कन्झ्युमर बाईंग प्रोसेसची प्रक्रिया लक्षात ठेवायची. आणि जितके पण आधुनिक आणि पारंपरिक मॉडेल आहे, जवळपास 8 ते 9 मॉडेल्स इथे आहेत, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सर्व्हिस मार्केटिंगमध्ये सर्व्हिस क्वालिटी गॅप मॉडेल आणि या व्यतिरिक्त सर्व्हिस ची वैशिष्ट्यता जी आहे ती आपल्याला खास जाणीव असली पाहिजे, तिचा क्रम माहीत असला पाहिजे. त्याच्यानंतर येतो मार्केटिंगमध्ये विविध प्रकारचे ट्रेंड्स आहेत, जसं सोसायटल मार्केटिंग आहे, ऑनलाईन मार्केटिंग आहे, ग्रीन मार्केटिंग आहे, डायरेक्ट मार्केटिंग आहे, हे सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे. लिगल ॲस्पेक्टसुद्धा पाठांतरावर आधारित युनिट आहे आणि इथून अगदी डायरेक्ट प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. पण प्रश्नाचा स्वरूप जो आहे तो अगदी आतमध्ये जाऊन विचारला जातो. तर हे आपल्याला सेक्शन्स जे आहे या युनिटमध्ये जे काही सेक्शन्सचं आपण अध्ययन कराल तर ते सेक्शन्स माहीत असले पाहिजे. ठीक आहे, नंतर वैध करारचे कोणते घटक आहे, ठीक आहे, हे लक्षात माहीत असलं पाहिजे. कॅपॅसिटी ऑफ पार्टीज. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट पूर्णपणे महत्त्वपूर्ण आहे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधून कधी कधी 2 प्रश्नसुद्धा बनलेले आहे. ठीक आहे, तर क्वासी कॉन्ट्रॅक्ट, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, इंडेमनिटी, गॅरंटी, त्याच्यानंतर बेलमेंट एजन्सी हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, वस्तू विक्रीचा कायदा जर पाहता तर वस्तू विक्रीच्या कायद्यामध्ये तुम्हाला सीवेट, आमटर, अनपेड सेलरचे काय अधिकार असतात, या व्यतिरिक्त वस्तू कोणकोणत्या प्रकारच्या या कायद्याच्या अंतर्गत येतात हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये आपल्याला जे आहे सेक्शन 4, सेक्शन 5, सेक्शन 6 चेक, बिल ऑफ एक्सचेंज आणि आपला बिल प्रॉमिसरी नोट या संदर्भात त्यांच्या वैशिष्ट्यता हे कशा प्रकारच्या असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्क्लोजर आणि डिस्चार्ज कसं केलं जातं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं याची जाणीव असणे अनिवार्य आहे. कंपनीज ॲक्ट 2013मध्ये कंपनीचे प्रकार, कंपनीचं वाइंडिंग अप, कंपनीचे मीटिंग्स जे आहे या संदर्भात माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये त्याची संरचना, त्याचे शेड्यूल्स, त्याचे कशा प्रकारे त्या ओपन केल्या जातात आणि कशा प्रकारे बंद होतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कॉम्पिटिशन ॲक्टची बेसिक माहिती आपल्याला असलं पाहिजे, खास करून याचे सेक्शन्स अत्यंत अनिवार्य आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जेवढे पण सायबर ऑफेन्स आहे त्याच्या पेनल्टीज आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला जाणीव असली पाहिजे. त्याच्यानंतर GST आणि RTI ॲक्ट आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे आहे, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, इंडस्ट्रियल डिझाईन हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. यांच्या कालावधी लक्षात ठेवणे अत्यंत अनिवार्य आहे. GSTची वर्किंग जी आहे ती जाणीव घेणे आपल्यासाठी अनिवार्य आहे. ठीक आहे, तर या सर्व गोष्टींचा लक्ष देऊन अभ्यास कराल तर तुम्हाला इथून मार्क तुमचे कुठेच नाही जाणार. त्याच्यानंतर लास्टमध्ये येतो इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. इथे तुम्हाला एक्झाम्प्टेड इन्कम, रेसिडेन्शियल स्टेटस आणि आपला ॲग्रिकल्चर इन्कम जे आहे याचं प्रमाण तर आता कमी झालं, पण एक्झाम्प्टेड इन्कम, रेसिडेन्शियल स्टेटस, जेवढे पण डिडक्शन्स आहे, क्लबिंग ऑफ इन्कम आहे, 5 हेड्समध्ये सॅलरीचा न्यूमरिकल आपल्याला विचारला जातो, तर हे आपल्याला खास लक्ष द्यायचं आहे. कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग आणि याच्यात जे आहे कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर डबल टॅक्सेशन जे आहे ते केलं जातं, इंटरनॅशनल टॅक्सेशन, डबल टॅक्सेशन. आणि या व्यतिरिक्त जे आहे कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग जे आहे TDS, TCS संबंधी माहिती आपल्याला असली पाहिजे. ठीक आहे, डिडक्शन आणि कशा प्रकारे टॅक्स कलेक्ट केला जातो, ॲडव्हान्स पेमेंट, फायलिंग कशी केली जाते, ITR कोणते वापरले जातात या संबंधी मूळ माहिती तुम्हाला असणे अनिवार्य आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे जितके पण टॉपिक्स मी तुम्हाला रेड करून दिले आहे ना हे सर्व इम्पॉर्टंट आहेत. तर आपण या नुसतं याला करून चालणार नाही, अभ्यास तर तुम्ही पूर्ण करा, पण खास लक्ष जे आहे ते या टॉपिकवरती भर देणे अत्यंत अनिवार्य आहे. आणि यांचा डीपली अभ्यास जर आपण केला तर या टॉपिक संबंधित प्रश्न आपले मुळीच चुकणार नाही आणि पेपर 2 मध्ये आपण निश्चितपणे जे आहे चांगले गुण मिळवू शकाल. दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.